नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज बघा जरा शेतात उशीर झाला आहे. हा 8:30 वाजलेत, पण आज 25-30 पेंड्या निघाल्यात. त्यातल्या तर का नाही 7-8 पेंड्या तर बाटूकच निघाले बघा. आम्ही इतकं फसला होता आज ब्याला. कानी कवळी बाटूक हे असलं सगळं झालं. काय झालं माहिती आहे का, सासरे आमचे जरा लवकरच गेले, त्यामुळे आम्हाला जरा शेतातली माहिती जास्त नाही. आणि कुणाला काय विचारलं की भाव खात्यात लोक नीट सांगत नाहीत, आणि जरा आपल्या तोला मोलाच्या माणसांना जरा सांगतात. जरा आमचे थोडे आता सध्या लेकरं शिक्षणाचे होते म्हणून आम्ही जरा थोडंसं पडती बाजू होती. पण आता बघा इथून पुढं कशी बाजू मस्त उचलते ती. आणि रोज मी शेतात येते, इतकं कामाची घाई असते की कडीपत्ता न्यायचं विसरून जाते. घरी फोडणी द्यायला भाजीला घेतलं, वरणाला घेतलं की कडीपत्त्याची आठवण येते. तर आज बघा आठवण करून मी इथं कडीपत्ता घ्यायला आले. तर बघा हो का, इथं कडीपत्ता हे अडतं बघा. त्या पिशव्या बघा माझ्याकडे असते बघा. ते विळा, ते ग्लोव्ह हे सगळे ह्याच्यामध्ये असतात. ही मला सगळं पाठीमागे आवरावं लागतंय आणि आमचे साहेब तिकडे जाऊन बाटक बांधतात गाडीला. तर बघा आता इथं कडीपत्ता घेते मी. कसला बघा लुसलुसी हिरवागार कडीपत्ता आहे हो का. तुम्ही पण असं अंगणात हे लावला असेल कडीपत्ता मस्त, पण हे आमच्या सासूबाईंनी लावलेला आहे. त्यांची खूप छान आठवण आहे. आणि बघा फुलं सुद्धा का आज गुलाबाला इथं फुलं सुद्धा आलेत. तुम्हाला दिसत का इथं फुलं पण आलेत आणि कडीपत्ता पण. आता देवाला फुलं पण घेते आणि भाजीला कडीपत्ता पण घेते. तर एवढा मस्त आहे. आता रोज यायचं म्हणजे वाटतं रोजच्या रोज ताजा कडीपत्ता न्यावा, पण काय होतं माहिती आहे का, कामाच्या घाईत लक्ष राहत नाही. आणि काँग्रेस कापायचं, कानी कवळी बाजूला काढायची, परत ज्वारी बाजूला करायची. आणि पाणीसुद्धा पहिला बसले नाही बघा आज. तर आत्ताच पाणी पहिलं बसले. आता इथून पुढे जायचं, आमच्या साहेबांची आंघोळ होणार, डब्बा होणार, आणि तोपर्यंत माझं देवपूजा ती होतं तर क्लासचा टाईम होतं. तुळशीला ती पाणी घालून येते सकाळी. फक्त देवाची देवघरातली पूजा राहते. मग आता फुलं पण घेऊन जाते आणि देवपूजा पण करते. तर तुमचं रुटीन कसं चालू असतंय, तुमचं सगळा रोजचा नित्यक्रम कसा असतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आमचे साहेब हो का मला मदत करायला तर गुलाबाची फुलं तोडायलेत. तर चला मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.